इंग्लिश उंदीर एवढे भारी भारी फिश पोपट हे नेमके आहे कुठं? चला समोर दाखवतो. आज सकाळीच मी आणि काकाश्री आलो एंडोले चहा प्यायला. मग तिथं चहा घेतला आणि या दादाला फाट्यावर सोडून मी आलो पाणी घ्यायला. इथं डायरेक्ट 5 रुपयात 15 लिटर पाणी भेटते राव. पाणी घेऊन झाल्यावर मी आलो रूमवर आणि तिथून रूमवरून तयारी करून मी आणि काकाश्री आलो डायरेक्ट बुलढाणा. तर गोपाल तिथंच होता. मग तिथं गोपालला भेट देऊन आम्ही आलो डायरेक्ट बस स्टॉपवर. मग काकाला थोडं काम होतं, ते गेले बाहेर आणि मी आलो रेणुका लायब्ररीवर. तिथून आदित्य आणि ऋषी भाऊला घेऊन मी आलो डायरेक्ट चिंचोली चौक मध्ये. तिथं आपल्याला थोडं काम होतं, पण ज्याच्यासोबत काम होतं तेच नव्हतं आला राव. मग तिथून आम्ही आलो या पेट शॉपवर. एवढे भारी भारी आणि वेगवेगळे फिश पाहून तर मी डायरेक्ट हँगच झालो राव. मासे तर होतेच, पण अजून पांढरे हिरवे पिवळे पोपट आणि यांचा तर विषयच वेगळा होता राव. मग तिथून आम्ही आलो गॅरेजवर. टायर मध्ये हवा कम होती म्हणून टायर मध्ये हवा मारून घेतली आणि आम्ही आलो माऊली क्लिनिकवर. कारण भाऊची जोरात प्रॅक्टिस चालू आहे. तर भाऊला वजन करायचं होतं. त्यानं तर केलंच, पण त्याच्याबरोबर मी पण मोजून घेतलं. मग तिथून वजन मोजून झाल्यावर आदित्यला लायब्ररीवर सोडून मी आणि ऋषीदादा आलो बस स्टँडवर मोठी आईला घ्यायला. तिथून आम्ही आलो या दुकानावर. तिथून दूध घेतला आणि आलो डायरेक्ट रूमवर. आल्याबरोबर तर दीदीनं आईसाठी स्वयंपाक पण बनवला राव आणि आपल्यासाठी चहा पण. चहा पिऊन झाल्यावर तिच्यासमोर खोटी तारफ करून तिला झाडावर सोडून मी आलो बाहेर, कारण आर्यन आपल्याला रूमवर घ्यायला आला होता. मग तिथून आम्ही आलो माजी आमदार बंटी सपकाळच्या बंगल्यावर, कारण तिथं आपल्याला फोटोशूट करायचं होतं. मग तिथं फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट संगम चौक मध्ये पाणीपुरी खायला. तिथं पाणीपुरी खाऊन झाल्यावर आर्यन म्हणे की आता बादाम शेक माझ्याकडून म्हणे. मग आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण फुकाचं कुठे सोडत नाही. मग रप्पा रप्पा बादाम शेक मारून घेतलं आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट काकाश्री जवळ. मग तिथून काकाश्रीने मला बस स्टँडवर सोडून दिलं आणि ते गेले रूमवर. आणि तेवढ्यातच आपल्या गावाची बस पण लागली होती राव. पण आपल्याला त्याच्यात जायचं नव्हतं, कारण आपण आता मोतळ्याला राहतो. तेवढ्यातच मी पण बसलो धामणगाव जाणारी बस मध्ये आणि गाडीमध्ये ही आपली बहीण नेहा पण भेटली राव. मग तिला पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. मग ऑक्झाळ फाट्यावर उतरलो आणि एकनाथ भाऊला भेट दिली, कारण तिथे त्यांची पाणीपुरीची दुकान आहे. एकनाथ भाऊ म्हणत होते की माझी गाडी घेऊन जा म्हणून, पण आपला रिटर्न गाडी द्यायला यायचं काही जमत नाही राव. आता मी इथून मोतळा कसं गेलो हे तर तुम्हाला समोरच्या व्हिडिओ मध्येच कळलं. त्याच्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.